Good afternoon, dear students. I am back again with the topic for semester third, the normal flora of the human body. Last lecture we have dealt with the part 1 of normal flora of the human body of the second year microbiology students. Now today we will be focusing on the part 2 of the normal flora of the human body. Now if you see in the normal flora, we have already defined something that this is a kind of flora. म्हणजे हे जे काही बॅक्टेरिया आपल्या पूर्ण बॉडीमध्ये असतात, these are always a protective kind of bacteria that are helpful for us. Correct? So, in this context, we will continue for today. Now, where this normal flora resides, म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये कुठे कुठे हा नॉर्मल फ्लोरा तुम्हाला सापडला जातो. माउथ पासून जर सुरुवात केली आपण, फ्रॉम द माउथ द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, फ्रॉम द माउथ डायरेक्टली टू द एनस, टू कंजंक्टिवा, स्क्रॅचेस एंड इंजुरीज बाय इंसेक्ट्स, आर्थ्रोपोड्स, capillary skin and urinogenital tract. So here are the sites in which the foreign particles or even the normal microflora would be present. हे सगळं बॉडी मधलं स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये हा नॉर्मल फ्लोरा तिथं अवेलेबल असतो किंवा तिथं तो राहत असतो. Now humans has habitats, colonization and infection frequently because at mucous membrane, जिथं जिथं म्युकस असणार आहे तिथे सगळीकडे हा नॉर्मल फ्लोरा आपल्याला तिथं पाहायला मिळतो. These are found throughout the body, consist of single or multiple layers of epithelial cells. They tightly packed cells in direct contact with external membranes. Bacteria may associate loosely or firmly, breach in the barrier can result infections, pathogenesis by opportunistic. मग या ज्या काही सेल्स आहेत, एपिथेलियल सेल्स आहेत आपल्या बॉडीमधल्या, या एपिथेलियल सेल्सच्या वरच्या साईडला जर आपण बघितलं तर म्युकस असते. म्युकस म्हणजे काय, एक छोटीशी स्लरी टाईप किंवा अशी चिकटसा असा पदार्थ की जो एक लेअर असतो आपल्या याच्यामध्ये. सिंपल त्याचं एक्झाम्पल सांगा, आपल्याला घशाचं इन्फेक्शन झालं की आपल्याला स्पुटम जो काही आपला येणार आहे किंवा आपल्याला जे खोकला आल्यानंतर एक चिकट पदार्थासारखं आपल्याला घशामध्ये लागतं, दॅट इज व्हेरी सिमिलर टू द म्युकस. आणि या म्युकस मेमरी थ्रू आउट द बॉडी आहे. जसे आपण पहिल्या डायग्राम मध्ये साइट्स बघितल्या, इट मे बी इन द कंजंक्टिवा, इट मे बी इन द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, इट मे बी इन द जेनिटल युरिनरी ट्रॅक्ट, सो अँड सो. करेक्ट. नाउ अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. फ्लोरा ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट दॅट इज नेझल वेस्टिब्यूल, कुठे कुठे सापडला जातो का. सायनसेस वरच्या साईडला, म्हणजे या दोन इथं जिथं नाकाचा जॉइंट आहे, दोन डोळ्यांच्या मधला जो पार्ट आहे, दिस इज द सायनस पार्ट. नेझल कॅव्हिटी, इंटरनल नारिस, नेझल कॅव्हिटीच्या आतल्या साईडला, इथून आतल्या साईडचा जो पार्ट आहे तो. सॉफ्ट पॅलेट, खालच्या साईडला थोडंसा. नॅझोफॅरिंक्स, जिथं घसा आणि श्वास नलिका एका जवळच्या जवळ येतात. एपिग्लॉटिस म्हणजे एक मेम्ब्रेन असा असतो की जो घशाला आणि नाकाला सेपरेट करतो. आणि अल्टिमेटली ट्रकिया, खाली दोन लंग्सच्या मधल्या साईडला जिथं लंग्स सुरू होती हा ट्रकिया आहे. लॅरिंक्स एक छोटंसं यंत्र असतं श्वास घेण्यासाठीचं. ब्रॉन्कस, ब्रॉन्कस म्हणजे मेन वे की ज्याच्यातनं सगळं एअर पॅसेज जातो. आणि ब्रॉन्किओलाय म्हणजे त्याचे सब वेन्स आहेत. तर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये या पर्टिक्युलर डायग्राम म्हणून आपल्याला लक्षात येतं की वेगवेगळ्या ठिकाणी नॉर्मल फ्लोरा तिथं अवेलेबल असतो. करेक्ट. म्हणजे नुसतं असंच नाही की नाकामध्ये जे समजा की आपण श्वास घेत असताना नॉर्मल फ्लोरा इंटरॅक्ट करणार, तो नाही. इसोफेगसमध्ये, लॅरिंग्समध्ये, अल्टिमेटली लंग्समध्ये, ब्रॉन्किओलायमध्ये हा नॉर्मल फ्लोरा आपल्याला सापडतो. Association between humans and the normal flora. E. coli is the best known bacterium that regularly associates itself with humans. Being an invariable component of the human intestinal tract, even though E. coli is the most studied of bacteria, and we know that exact location and sequence of 4,282 genes on its chromosome.
वी डू नॉट फुल्ली अंडरस्टँड फिजियोलॉजिकल रिलेशन विथ द ह्यूमन्स. इकोलाई हा एक बेस्ट ऑर्गॅनिझम आहे की जो नॉर्मल फ्लोराचा एक मेन भाग म्हणून तिथं अवेलेबल असतो. जे बॅक्टेरियाचं समजा आपण नाव घेतलं तर इस्टेरिया कोलाच्या नावाचा जो ऑर्गॅनिझम आहे दॅट इज ऑलवेज प्रेझेंट इनसाइड द ह्युमन गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट आणि हाच इकोलाई आपल्याला मदत करतो आपलं फूड व्यवस्थित डायजेस्ट करायसाठी. कॉमन सेल रिलेशनशिप, आता वेगवेगळ्या प्रकारचा रिलेशनशिप तो बॅक्टेरिया ते डेव्हलप करत असतात ह्युमन बॉडीच्या आतमध्ये. सो व्हॉट आर दोज? Sometimes the relationship between a member of the normal flora and its host cannot be discerned. Such a relationship where there is no apparent benefits or harm to either organism during their association is referred to as common cell relationship. मग अशा वेळेस काय होतं की ज्याच्यामुळे दोन मेंबर्स रिलेशनशिप जेव्हा असते दोन मेंबर्स कॉमन सेल्स म्हणजे काय की असे दोन मेंबर्स म्हणजे ह्युमन बॉडी आणि बॅक्टेरिया हे अशा ठिकाणी तिथे राहत आहेत पोटामध्ये त्या ह्युमन बॉडीच्या पोटामध्ये राहत आहेत की जेणेकरून त्या ह्युमन बॉडीला त्याचा फायदा पण नाही आहे पण त्याच्यापासून नुकसान पण नाही. तसंच त्या बॅक्टेरियाला पण ते ह्युमन बॉडीचा तेवढा फायदा पण नाही आहे आणि ह्युमन बॉडीपासून नुकसान पण नाही आहे पण दोघेही एकमेकावरती डिपेंडंट आहे. सो देअरफॉर दिस रिलेशनशिप इज कॉल्ड ॲज कॉमन सेल रिलेशनशिप. Many of the normal flora that are not predominant in their habitat, even though they are always present in the lower numbers, are thought to be as common cell bacteria. However, if a presumed common cell relationship is studied in detail, parasitic or mutualistic characters often emerge. Okay, fine. Much is not known about the nature of association between the normal flora. बरेचसे त्याच्यातले म्युच्युअलिस्टिक रिलेशनशिप मध्ये असतात. त्या स्लाइडवर लक्षात दिलं. नॉर्मल फ्लोरा ऑफ द गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट, जीआय ट्रॅक्टचा फ्लोरा आपला कसा तयार होतो आणि मी मागच्या लेक्चरलाही सांगितलं की जसं जसं आपलं बॉडीचं स्ट्रक्चर चेंज होणार आहे जसं जसं आपण लहान बाळापासून अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत जर अज्युम केलं आपण स्वतःला पण अज्युम केलं तर आपल्या बॉडीतला फ्लोरा हा हळूहळू चेंज होतो. प्रत्येक इन अँड एव्हरी इव्हेंट इट विल बी चेंजिंग अँड चेंजिंग अँड चेंजिंग. लाईक फॉर एक्झाम्पल बघा in bottle feed infants, bifidobacteria are not predominant. When breastfeed infants are switched to a diet of cow's milk or solid food, bifidobacteria are progressively joined by enterics, bacteroids, enterococci, lactobacilli and clostridium. Right? म्हणजे जेव्हा आईचं दूध आपण घेत आहोत किंवा लहान बाळ आईचं दूध जेव्हा घेत आहे तेव्हा त्याच्यात पोटामध्ये तयार होणारा फ्लोरा हा एकदम नॉर्मल आहे. जो आईचा फ्लोरा असणार आहे तोच फ्लोरा त्याच्या पोटामध्ये असतो. पण जसं जसं आईचं दूध सुटतं आणि दुसरं किंवा गाईचं किंवा म्हशीचं हे दूध जेव्हा त्या बाळाच्या जीआय ट्रॅक्टमध्ये जाणार आहे तेव्हा त्याच्या याच्यामध्ये नॉर्मल फ्लोरा तयार होणारा कोणचा असणार आहे? हा नॉर्मल फ्लोरा असणार आहे एंटेरिक बॅक्टेरिया, बॅक्टेरॉइड्स, एंटेरोकोका, लॅक्टोबॅसिली आणि क्लोस्ट्रिडिया हे वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया त्या गाईच्या दुधातनं किंवा म्हशीच्या दुधातनं त्या पर्टिक्युलर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये जातं. पण आईच्या दुधातनं मिळणारा फक्त एकच बॅक्टेरिया आहे विच इज दोन बेफिडोबॅक्टर. हा बेफिडोबॅक्टर बॅक्टेरिया आईच्या दुधापासून बाळाला जात असतो आणि तो प्रायमरी इम्युनिटी त्या बाळाला कायमस्वरूपी देत असतो. Functional production of intestinal flora. Intestinal microbes carry out a variety of essential metabolic reaction that produces various compounds. The type and amount of produced is influenced by the composition of intestinal flora in their diet. Compounds produced include vitamin B12 and K and gas. तर नॉर्मल फ्लोरा त्यांचं जे काही काम करत असणार आहे त्या ह्युमन बॉडीच्या इंटेस्टाईनमध्ये त्या इंटेस्टाईनमध्ये काम करत असताना त्या नॉर्मल फ्लोराला it will be producing again some essential compounds which are necessary for the growth and development of that body. So for example vitamin B12 किंवा vitamin K तिथं तो बॅक्टेरिया प्रोड्यूस करू शकतो. बघा म्हणजे बॅक्टेरियाचं नुसतं आपण नेहमी बॅक्टेरिया हा विषय काढला की एकदम तो हार्मफुल असणार आहे किंवा डिसीज प्रोड्युसिंग असणार आहे अशातला भाग नाही. तो ह्युमन बॉडीला मदत करणारा पण बॅक्टेरिया तिथे अवेलेबल असतो. सिरीज इसिओफेगस मेजर बॅक्टेरिया प्रेझेंट कोणत्या ठिकाणी कोलोनायझेशन होतंय बघा. इसोफेगसच्या वेळेस इथे काय आहे स्टमकमध्ये लॅक्टोबॅसिलाई हा बॅक्टेरिया इथे डॉमिनंट असतो. एंटेरोकोका लॅक्टोस कुठे डिओडिनम जेजुनम या ठिकाणी या एंटेरोकोका आणि लॅक्टोबॅसिलाई हे दोन्ही बॅक्टेरिया इथे खूप डॉमिनंट किंवा खूप प्रिडॉमिनंट असतात. त्याच्यानंतर इलियम किंवा कोलोन मध्ये बघा किती बॅक्टेरिया आहेत प्रेझेंट कोणकोणचे एंटेरोबॅक्टर, एंटेरोकोकस फिकॅलिस,
bacteroids, Bifidobacterium, Eubacterium, Peptococcus, Peptostreptococcus, Ruminococcus, Clostridia and Lactobacilli. हे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे ही स्मॉल इंटेस्टाइन आहे. ते डिओडेनम, जेजुनम आणि इलियम हे सगळे मिळून स्मॉल इंटेस्टाइन आहे. स्मॉल इंटेस्टाइनचा फ्लोरा वेगळा असणार आहे. त्याच्यामधलेही इलियमचा पार्ट जो असणार आहे, जो कनेक्टिव्हिटी टू द स्मॉल इंटेस्टाइन अँड द लार्ज इंटेस्टाइन, दिस इज अ कनेक्टिव्हिटी कॉल्ड एज इलियम. And this ileum will also have certain these amount of bacteria will be available over there. Okay. Then in the large intestine there is colon. या colon मध्ये पण हे बॅक्टेरिया सगळे असतात. and ultimately the last part of the colon is anus. म्हणजे हा GI ट्रॅक्ट जो असणार आहे, त्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट मध्ये पण जे काही बॅक्टेरिया असणार आहे ते वेगवेगळे त्यांची पोझिशन असणार आहे आणि त्याच्या पोझिशन मध्येच हे अवेलेबल असणार आहे. ओके, फाइन. मूविंग द फ्लोरा दॅट इज लार्ज इंटेस्टाइन इन द कोलन. जर आताच आपण जर बघितलं तर हे सगळंच आपण आता बघितलंय की एवढ्या प्रकारचे कोलन आणि याच्यामध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे बघा, की इतकी अमाऊंट ऑफ बॅक्टेरिया त्याच्या मल्टिपल कॉपीज तिथं प्रेझेंट असतात. नॉर्मल फ्लोरा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये नॉर्मल फ्लोरा कोणकोच असतात? द नियर्स नॉस्ट्रिल, स्ट्रेप्टोकोकस एपिडर्मिस, कॉर्निबॅक्टेरिया, स्टेफिलोकोकस ऑरियस, नायजेरिया स्पेशीज, हिमोफिलस स्पेशीज आणि स्ट्रेप्टोकोकस निमोनी हे वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशीज असणार आहे जर नेझल ट्रॅक्ट मध्ये किंवा दी व्हॉट वी कॅन से इज द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. आपण रेस्पिरेटरी ट्रॅक्ट अगदी नोज पासून ते लंग्स पर्यंत हा एवढा जो काही ट्रॅक असणार आहे एवढ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ओव्हर देयर. The upper respiratory tract, nasopharynx, non-hemolytic streptococci, alpha hemolytic streptococci, Neisseria, Streptococcus pneumoniae, Streptococcus pyogenes, Haemophilus influenza and Neisseria meningitis. Lower respiratory मध्ये बघा trachea, bronchi आणि pulmonary tissues मध्ये individuals may become susceptible to infection of the pathogens, Haemophilus influenza किंवा Streptococcus pneumoniae. इन्फ्लुएन्झाचा बॅक्टेरिया जो काही असणार आहे तो दी लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे आफ्टर दी लॅरिंग्स ते झाल्यानंतर आपल्या लंग्स पर्यंत हा पर्टिक्युलर बॅक्टेरिया राहू शकतो. नाव नॉर्मल फ्लोरा ऑफ द ह्यूमन ओरल कॅव्हिटी. दाताच्या किंवा ओरल कॅव्हिटी मध्ये कोणता असणार आहे? विरिडस स्ट्रेप्टोकोकाय, लॅक्टोबॅसिलाई, स्टेफिलोकोकस ऑरियस अँड एस एपिडर्मिस, कॉर्निबॅक्टेरियम, बॅक्टेरियोइड्स, स्ट्रेप्टोकोकस सॅंग्युअस डेंटल प्लाग आणि स्ट्रेप्टोकोकस म्युटन्स डेंटल प्लाग and actinomyces species. हे दोन जे बॅक्टेरिया आहेत डेंटल प्लागचे, these are residing inside the teeth आणि दात किडणं ज्याला म्हणतात ते हे पर्टिक्युलर ऑपॉर्च्युनिस्टिक पॅथोजन्स आहेत. म्हणूनच आपण नेहमी काय जातं की आता यंग स्टुडंट मध्ये चॉकलेट खायचं प्रमाण झालं कमी आहे बऱ्यापैकी, पण बाकीच्या गोष्टी जे आपण जे काही खात आहोत ते खाल्ल्यानंतर स्वच्छ दात धुणं हा सगळ्यात मेजर गोष्ट आहे. ॲज अ मायक्रोबायोलॉजिस्ट आपण या गोष्टीचं लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या या जी कॅव्हिटी असणार आहे म्हणजे ओरल कॅव्हिटी ज्याला म्हणतो आपण, याच्यामध्ये प्रचंड प्रकारचे बॅक्टेरिया तिथे अवेलेबल आहेत आणि त्याचं जर पुढे जाऊन आपल्याला जर दात नीट टिकवायचे असतील तर हे दोन बॅक्टेरिया तिथे जे असतात यांना आपल्याला पोषण द्यावं लागणार नाही. अशा हिशोबाने आपण दात स्वच्छ हे ठेवले पाहिजे. The microresides, respiratory tract and head, outer ear, eye, mouth, oropharynx, nasopharynx, sterile site of sinus, middle ear, brain, lower brain, respiratory tract, gastrointestinal tract, esophagus, stomach, small intestine, large intestine, genitourinary tract, anterior urethra, vagina, sterile sites and bladder, cervix, uterus and skin. म्हणजे इतक्या प्रकारे बॅक्टेरिया वेगवेगळ्या ठिकाणी ह्यूमन बॉडीमध्ये राहतात आणि these bacteria are helpful bacteria that reside inside the human body, especially in the host rendered susceptible by immunosuppression, AIDS किंवा SCID, radiation therapy, chemotherapy, perforated mucous membrane किंवा rheumatic heart diseases. म्हणजे हा फ्लोरा कधी डिस्टर्ब होऊ शकतो जर अशा प्रकारे काही सिम्पटम्स पेशंटला आले किंवा फॉर एक्झाम्पल एखादं ड्रग जर चालू असेल इम्युनोसप्रेशनची तर अशा वेळेस हा नॉर्मल फ्लोरा तिथे अवेलेबल असतानाही इट मे कॉज सम काइंड ऑफ इन्फेक्शन्स इनसाइड द ह्यूमन बॉडी. Sterile tissues in healthy human beings, internal tissues such as blood, brain, muscles, cerebrospinal fluid are normally free of microorganisms. हे काही पॉइंट आहेत, हे काही आपले ह्यूमन बॉडीच्या आतमधले काही मसल्स किंवा या गोष्टी आहेत की दोज आर फ्री ऑफ बॅक्टेरिया.
ब्लडमध्ये तुम्हाला डायरेक्ट बॅक्टेरिया सापडणार नाही. हां, त्यांचं लोकलायझेशन किंवा ते ट्रॅव्हल जर त्या ब्लडमध्ये होत असतील तर डिटेक्ट करता येतं, पण प्युअर ब्लडमध्ये कधी बॅक्टेरिया सापडणार नाही. ब्रेनमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकत नाही, मसल्समध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन होत नाही, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड CSF जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन नाही, and these are all free of microorganisms. इम्पॉर्टंट नॉर्मल फ्लोरा. कशामुळे नॉर्मल फ्लोरा इम्पॉर्टंट आहे? दे कॉन्स्टिट्यूट अ प्रोटेक्टिव्ह होस्ट डिफेन्स मेकॅनिझम. जे काही समजा बाहेरचं इन्फेक्शन जर आपल्याला आलं, फॉर एक्झाम्पल स्किनमध्ये, दातामध्ये, GI ट्रॅकमध्ये, आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये, GI ट्रॅकमध्ये, ते याला डिफेन्स मेकॅनिझमचं काम कोण करतं? तर हे बॅक्टेरिया आपल्याला करतात. अँड दीज बॅक्टेरिया विल बी हेल्पफुल फॉर अस इन अंडरस्टँडिंग ऑल दी अबाउ थिंग्स. ओके. The most important sites are alexia, groin and areas between the toes are said to be the normal flora of the skin. Skin मध्ये कुठे कुठे राहू शकतो? या पर्टिक्युलर एरियाज मध्ये. The oral flora contribute to the immunity by introducing lower levels of circulating and secretory antibodies that may cause react with pathogens. So हे oral cavity मध्ये असलेले जे normal flora असणार आहे, those will be helpful for fighting against any sort of antigen that is coming inside through the oral tract or the oral cavity. They can cause disease in the following: when individuals become immunocompressed or dilated, when they change their usual anatomic structures. Okay? So that's all for today. We'll stop here, and then in the next lecture we'll try to continue with some new topic. Thank you.